गुप्तहेराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने बाबूपेठ येथील बाबानगर येथून 1,24,800 रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे। ही कारवाई 19 सप्टेंबरच्या सकाळी झाली असून या प्रकरणी एका आरोपी अटकेत असून दुसरा फरार झाला आहे। राकेश उर्फ सोनू ईश्वर रणदिवे असं अटकेतील 20 वर्षीय आरोपी युवकाचं नाव आहे, तर फरार आरोपीचं नाव राकेश पडोले असं आहे। हे दोघेही जण बाबूपेठच्या बाबानगर येथील रहिवासी आहे। दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात गणेश उत्सवादरम्यान अवैध दारू विक्री होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गिरी यांना बाबूपेठ येथील बाबानगरात अवैध दारूसाठा असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार गिरी यांच्या नेतृत्वातील पथकाला धाड टाकून 1,24,800 रुपयांचा नंबर 1 व ऑफिसर चॉईस या विदेशी कंपनीच्या 8 पेट्या जप्त केल्या। यावेळी एक आरोपी फरार झाला तर दुसरा पोलिसांच्या तावडीत अडकला। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गिरी यांच्या नेतृत्वात PSI BM वाकडे, हेड कॉन्स्टेबल विलास गेराम, हरिश्चंद्र नवले, नायब पोलीस शिपाई मिलिंद चव्हाण, विनोद याव, गौरव दाते, पोलीस शिपाई पंकज शिंदे, जमीर पठाण यांनी केला आहे।